आपला उद्यापासून सर्व लोणामध्ये 26 तारीख ते 10 मे या 15 दिवसामध्ये प्रत्येक विभागात आपली प्रचार फेरी होणार आहे। त्या प्रचार फेरीचे नियोजन आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा आपल्या प्रमुखांकडे समजेल। उद्या 26 तारीखला नांगरगाव व स्वराज्यनगर या विभागातून आपल्याला प्रचार फेरीचं आयोजन केलेलं आहे। सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण असेच मोठ्या संख्येने रोज पुढील 15 दिवस प्रचारासाठी आपण सर्वांनी वेळ द्यावा। आपल्या व्यासपीठाकडे बघितलं तर तालुक्यातील व शहरातील सर्वच दिग्गज असे नेते व्यासपीठावर आहेत आणि हे चित्र पाहिलं तर असं वाटतं की समोरच्या उमेदवाराला 10 ते 20% मते मिळतील असं चित्र सर्व प्रमुख नेते इथे आहेत आणि सर्व ताकदीचे नेते आपल्यामध्ये आहेत। फक्त आपल्याला थोडा वेळ काढणं गरजेचं आहे। उद्यापासून सर्वांनी पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन या श्रीरंगाप्पा बारणे यांना खासदार करण्यासाठी व मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला पुढचे 15 दिवस काम करायचं आहे। नातीगोती ही थोडी बाजूला ठेवून आपलं नातं हे नरेंद्रभाई मोदी यांच्याबरोबर एक कुटुंब प्रमुख म्हणून आहे। कारण नरेंद्रभाई मोदी म्हणतात की सर्व कार्यकर्ते हे माझा परिवार आहे। मग आपल्या परिवाराच्या प्रमुखाला आपल्याला सर्वोच्च स्थानी म्हणजे पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपल्याला जे जे काही करायला लागेल ते आपण पुढच्या 15 दिवसात करू। मी जास्त काही बोलत नाही कारण बरेचसे वक्ते आहेत, तरी मी सर्वांना विनंती करतो याच्या पुढे 15 दिवस माहिती लोणासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला। प्रथमतः आपण सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो। या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी, आपले मार्गदर्शक यांना सर्वांना वंदन करतो। 1-1.5 तास झाला आपल्याला कार्यक्रमाला उशीर झाला, त्यामुळं सर्वांचं नाव घेणं आता योग्य राहणार नाही। आपण सर्वजण इथं का जमलो आहोत? 2019 मध्ये आपण 7 लाख मताधिक्य देऊन मावळ संघात मावळमधून आपण निवडून दिले। मावळमध्ये बरीच चांगली कामं झाली। आज आपण बघायला गेलो तर आपलं रेल्वे स्टेशनचं एक चांगलं रूप सर्वांसमोर आलेलं आहे। तळेगाव शहराचं रूप बदलत आहे, रेल्वे स्टेशनचं बदलत आहे। आपल्या उड्डाणपुलाचा जो विषय होता तो मार्गी लागलेला आहे। केंद्राचे जे शासकीय परवानग्या होत्या त्यासाठी आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी चांगली मदत केली, त्याच्याने आज आपली कामं मार्ग लागली। आज आपल्याकडे मोठे मोठे प्रकल्प यायला लागले। का यायला लागले? कारण आपले खासदार, आपले आमदार, आपले लोकप्रतिनिधी हे चांगल्या रीतीने काम करतोय आणि यांना चांगल्या रीते काम करण्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं पाठबळ मिळालं आहे। तर असंच आपण आताच्या इलेक्शनमध्ये आपणला पुढील आखणी कशी असावी त्यानिमित्त आजचा हा मेळावा ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं पाहता बारणे यांना आपण सर्वांनी कंबर कसून निवडून दिले पाहिजे। का संसदेमध्ये आपल्या मावळ तालुक्याचा म्हणा, पुणे जिल्ह्याचा म्हणा, हा विकास हा झाला पाहिजे आणि त्या 10 वर्षामध्ये त्यांनी चांगलं ह्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे। ते भले कुणाला भेटायला गेले असतील नसतील, पण ह्या ठिकाणी त्यांनी लोणाचं चांगलं कायापालट केलेलं आहे। आमच्या शहराध्यक्षांनी सांगितले कुठली कुठली कामं केलेली आहेत। आमची ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे बौद्ध विहार आहेत त्या ठिकाणी त्यांना चांगलं असं अनुदान दिलेलं आहे। म्हणून आमची ही सर्व RPIची जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू। आठवले साहेबांचा आम्हाला आदेश आहे आणि आठवले साहेबांचा आदेश आम्ही हा कधी पाळणार नाही। आम्ही भले गेल्या 10 वर्षापासून युतीबरोबर आहोत। आम्ही ह्या अगोदर कधी कमळाला किंवा शिवसेनेला मतदान केलेलं नव्हतं, परंतु आठवले साहेबांचा शब्द हा आम्हाला बहुमूल्य आहे आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी कंबर कसून असं बारणे यांना प्रचंड बहुमताने असं निवडून देऊ, एवढी ह्या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करते। इथं सर्व पदाधिकारी, आजी माजी सर्व नगरसेवक, सर्व पक्षांचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक असतील, सरपंच असतील, सर्व कार्यकर्ते असतील, महिला भगिनी, आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा, आपला महायुतीचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे।
या मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमतः मी मनापासून स्वागत करते. कारण आपल्याला आज ही निवडणूक जी आहे ती निवडणूक साधी नाहीये, ही गल्लीबोळातली निवडणूक नाहीये, तर ही देशाचा नेता निवडायची निवडणूक आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एक वज्रमूठ केली पाहिजे की श्रीरंगाप्पा बारणे यांना संसदेत का पाठवायचं आपल्याला. कारण आपल्याला जर चांगला नेता निवडायचा असेल आणि आपण आपली घोषणा आहे आपकी बार 400 पार, 400 पार मध्ये मावळचा खासदार केला नाही तर आपला उपयोग काय. कारण सत्ता येईल, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे 100% होणारच आहे, परंतु त्या सत्तेचा सहभागीमध्ये आपला सिंहाचा वाटा पाहिजे मावळ तालुक्याचा. म्हणून आपल्याला श्रीरंगाप्पा बारणे यांना मतदान करायचं, निवडून आणायचंय. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपण बघतोय की सर्वजण आपले महायुतीचे मोठे मोठे नेते जे आहेत सगळे आपले देवेंद्र फडणवीस जे असतील, अजितदादा असतील, त्याचप्रमाणे सीएम साहेब असतील, शिंदे साहेब, आठवले साहेब असतील, सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये दौऱ्यात आले. प्रत्येक उमेदवाराचे फॉर्म भरायला मोठ्या संख्येने गर्दी वाढते. आज सकाळपासून आपले उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वजण पुण्यामध्ये फॉर्म भरायला आहे आणि फॉर्म भरताना इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे. मोठ्या संख्येने नागरिक आपल्या बरोबर आहेत आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे की देशाचा नेता कोण असायला पाहिजे, तर देशाचा नेता नरेंद्र मोदीच असायला पाहिजे. हा जर पाहिलं आप्पा बारणे खासदार, त्यांना संसदरत्न अनेक वेळा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तरी आपल्या ज्या मावळच्या असतील समस्या, तर कारण नगरसेवक करत असतो, खासदाराचं काम खासदार करत असतात, आमदाराचं काम आमदार करत असतात. त्याच्यामुळे खासदारांना एवढा मोठा 6 तालुके फिरताना, कारण एका वार्डात नगरसेवक कधी कधी पाहायला भेटत नाही, परंतु हे खासदार आहेत आणि खासदार वेळोवेळी आपल्या समस्या जाणून घेत असतात. त्यांच्या ऑफिसला कधी जा तुम्ही, कारण ते वेळ देतात. सकाळी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी असते. आज लोणावळ्यासारख्या ठिकाणी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. बौद्ध विहार असेल, रेल्वे स्टेशन असेल, अनेक रस्ते काँक्रिटीकरण असेल, त्यांच्या फंडातून असेल, राज्य सरकारच्या फंडातून असेल, असा विविध निधी आपल्या या शहराला दिलेला आहे. आपण एकच आहे की आपण बॅनरबाजीमध्ये आपले खासदार थोडे मागं पडल्यामुळे लोकांना वाटतं खासदारांनी काय केलं, परंतु खासदारांनी बरीच कामं केली. खासदारांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण त्यांना मदत मागितली त्या वेळेला आपल्याला खासदारांनी आपलं काम केलेलं आहे. आणि म्हणूनसाठी आज आपल्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना करण्यासाठी एक खासदार त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपल्याला संसदेत पाठवायचं आहे. आणि म्हणून आपली एकजुटी महत्वाची आहे. आपण सगळेजण एकत्र आलो तर 100% आणि श्रीरंगाप्पा बारणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच आहे. परंतु लोणावळा शहर किंवा आपला तालुका मावळ तालुका हा मागे राहता कामा नये, कारण हा तालुक्याचाच मतदारसंघ आहे मावळ तालुका. त्याच्यामुळे आपला तालुका सगळ्यात पुढे येण्यासाठी आपण जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळतील, कारण आपल्याला जे मोदी साहेबांचं काम आहे आपण बघतो, घरकुल योजना असेल, जनधन योजना असेल, सुकन्या योजना असेल, घरोघरी शौचालय असेल, कारण लोणावळ्याने हा अनुभव घेतलेला आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जेव्हा स्वच्छ भारत ही स्पर्धा लावल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या लोणावळ्याला बक्षीस मिळाले, 2रा नंबर देशामध्ये आलेला आहे. फक्त हे केवळ कोण करू शकतं, तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलेले. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला म्हणायला लागणार आहे, हॅट्रिक करायला लागणार आहे की आपकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार. त्यासाठी आपण सगळ्यांनी जो वॉर्डामध्ये आपल्याला फिरायचंय, प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला जायचंय, प्रत्येक वॉर्डामध्ये मतदारांना आपल्याला सांगायचंय. कारण अनेक लोक मतदारांची दिशाभूल करतात, खासदार काय करतात, खासदारांनी काय काम केलं, पण खासदारांचं काय काम आहे हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. खासदारांचं काम काय असतं ते आपण लोकांना पटवून दिलं पाहिजे. आणि अनेक तरुणांचा कल शेवटी मोदी साहेबांकडे, पण मोदी साहेब जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होतील, आपला एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे. कारण एक खासदारासाठी एक खासदार कमी पडला त्यावेळेस अटलजींचं सरकार पडलेलं आहे. आणि म्हणून साठी आपल्याला आपल्या तालुक्याचा खासदार बहुमताने निवडून द्यायचा आहे. आणि रोजच्या रोज आपली जी प्रभाग फेरी, प्रचार फेरी होणार आहे, त्यामध्ये सर्व महिला भगिनी असतील, युवा वर्ग असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे की आपला खासदार कसा जास्त मतांनी निवडून येईल, कसं आपल्या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान होईल,
त्यासाठी आपण आजचा मेळाव्याचं नियोजन आयोजन केलेलं आहे. बरेच मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे आणि आज सर्व आपण एकीचं बळ काय असतं हे सिद्ध करून दाखवणार आहोत. आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्रजी मोदीच होतील आणि खासदार हे श्रीरंगाप्पा बारणेच होतील यात आपल्या सगळ्यांना विश्वास आहे. आणि म्हणूनसाठी आपण सगळ्यांनी एकजूट बांधून कामाला लागूया, कारण आपल्याकडे आता दिवस फार कमी आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे सभा लागतील, सभेला देखील आपण पूर्ण प्रतिसाद द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि पुन्हा एकदा मोदी सरकार हे सरकार 100% येणार आहे आणि तो खासदार आपला गेला पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. आज या ठिकाणी जी संधी दिली बोलण्याची त्याबद्दल सर्व वरिष्ठ नेते मंडळी, महायुतीतील पक्षातील सर्व पक्षांचे अध्यक्ष, लोणावळा शहरातील अध्यक्ष, महिला अध्यक्ष, 22 एप्रिल रोजी आपण श्रीरंगाप्पा बारणे यांचा अधिकृतरित्या फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर आपण प्रचाराला या ठिकाणी लागलेलो आहोत. मावळ लोकसभेमध्ये प्रचार करत असताना ग्रामीण भागातील मेळावे पूर्ण झाल्यानंतर आपण शहरातील मेळावे या ठिकाणामध्ये कार्यकर्त्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसत आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले आणि आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व तालुक्यातील रिपब्लिकन मतदार बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये श्रीरंगाप्पा बारणे यांना भरघोस मताने विजय करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. कारण 2014 आणि 2019 सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार महायुतीच्या माध्यमातून लोणावळा शहराच्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आत्ताच आमच्या वहिनींनी सांगितलं, सुरेखा जाधवताईंनी, ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि हे खरं आहे. ही देशाची निवडणूक आहे कारण आपल्याला 400 पारचा आकडा पार करायचा आहे आणि तो कशासाठी करायचा आहे, तो भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करणार. जो पंतप्रधान संसदेत येताना संसदेच्या पायरीवर आपलं डोकं टेकत होतो, संसदेत आल्यानंतर घटनेला मस्त नतमस्तक होतो, असा नेता पुन्हा होणे नाही. म्हणून पुन्हा आपल्याला मोदींना पंतप्रधान करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अप्पा बारण्यांना संसदेत पाठवणं जरुरीच आहे. मी गेली आता माझे 3रं वर्ष आहे, आमची पण हॅट्रिक आहे त्यांच्या प्रचाराची. वहिनींना माहिती, आम्ही 2014ला पण त्यांचा प्रचार केला. सगळे आमचे जुने सहकारी बसलेले, महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत. 2019 मध्ये पण आपण प्रचार केला. त्या पद्धतीचा प्रचार आताही झाला पाहिजे. परंतु त्यावेळची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सर्व पक्षांचं मतदान हे विभागलं गेलेलं आहे. प्रत्येक पक्षात फूट पडलेली आहे. त्यामुळे मतदानाचं विभागणी झालेली आहे आणि ही विभागणी करून जर आपल्याला लीड द्यायचं असेल तर ज्यांनी आता टाळ्या वाजवल्या त्या प्रत्येकाने कमीत कमी 100 मतदारांना बाहेर काढली पाहिजे, तरच आपल्याला लीड देता येईल. मागच्या वेळेस कर्जत तालुक्यातून फक्त 7-8 हजाराचं लीड होतं, 3 हजाराचं लीड होतं. मला वाटतं उरणमध्ये लीड फार कमी मतांचं होतं. लीड मिळालं म्हणून आपल्याला पिंपरी चिंचवड आपल्या मावळ तालुक्यातून फक्त 18 हजाराचं लीड होतं. आपल्याला जर हे लीड वाढवायचं असेल तर सगळ्यांना घरात मतदारांना खेचून काढलं पाहिजे. त्याच्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे, बूथ वाईज काम झालं पाहिजे. सभेला गर्दी भरपूर होते, या भ्रमात कुणी राहू नये. रात्र वैऱ्याची आहे, आपण कामाला लागलं पाहिजे. आपल्याला संसदेमध्ये या महायुतीचं सरकार आणायचं असेल तर आपण सर्वांनी अंग झटकून कामाला लागलं पाहिजे आणि आपणना बहुमतांनी संसदेत पाठवलं पाहिजे. निमित्तानं
लोणार शहर या ठिकाणी संवाद बैठकीचे आयोजन केलं. त्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आपणा सर्वांना 13 मेला मतदान करायचं आहे. आपणा सर्वांना हे मतदान करत असताना हे मतदान विकसित भारताला मतदान करायचं आहे. हे मतदान राष्ट्रहिताला मतदान करायचं आहे. हे मतदान आदरणीय मोदीजींनी जो विकास केला त्या विकासाला मतदान करायचं आहे. भारत देश ज्या सुरक्षित हातात आहे त्या सुरक्षित हाताला आपल्याला मतदान करायचं आहे. आदरणीय मोदीजींनी गेले 10 वर्ष देशामध्ये अनेक प्रकारचा विकास केला. अनेक त्यांनी या ठिकाणी राम मंदिर असो, काश्मीरचा 370चा प्रश्न असो, अनेक त्यांनी योजना आणल्या, जनकल्याणकारी योजना आणल्या. त्या आदरणीय मोदीजींच्या विकासावर विश्वास ठेवून विकासाला साथ देत महाराष्ट्रामध्ये नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी विकासाला साथ देत आदरणीय मोदीजींबरोबर जाण्यासाठी ते महायुतीमध्ये सत्तेत सहभागी झाले. आणि गेले 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक विकास सुरू झाला. खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यामध्ये माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी 10 वर्ष एक चांगल्या प्रकारे तालुक्यात विकास केला. त्यानंतर अजितदादा पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर आमचे मित्र माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, प्रचार प्रमुख रवींद्रप्पा भेगडे, विलासभाऊ पडेकर, या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या सूचना घेणं की या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे. कारण ही निवडणूक आगळी वेगळी आहे असं अनेक मंडळींनी आपल्या सगळ्या यापूर्वीच्या मनोगतामध्ये सांगितलेलं आहे. आगळी वेगळी अशा अर्थाने मावळ लोकसभा मतदारसंघ येणाऱ्या 13 तारखेला श्रीरंगाप्पा बारणे यांच्या रूपानं लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला आपण त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातनं पाठवणार आहोत. याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे. परंतु ही निवडणूक यासाठी वेगळी आहे की मावळ तालुक्यामध्ये कधी नव्हे ती मंडळी एका व्यासपीठावरती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, RP आहे, SRP आहे आणि असे 22 घटक पक्ष ज्यांची महायुती झालेली आहे. वाड्या वस्त्यांपासून शहरी भागातल्या नगरपालिकेच्या वॉर्ड निवडणुकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पक्ष म्हणून नेहमी एकमेकाच्या विरोधात ठाकले. म्हणजे आपण सगळी मंडळी एक मतासाठी बाया सावरून एकमेकांबरोबर लढलो नाही. त्याच्यामुळं थोडंसं आपला दोस्ताना व्हायला आपल्या वरिष्ठांनी जरी ठरवलं असलं की आपण सगळ्यांनी एकाच गाडीत बसायचे, पण तरी सुद्धा जरी पेट्रोल भरलं, काही भरलं, तरी सुद्धा कार्यकर्त्यांना आपल्याला देखील थोडासा वेळ द्यावा लागेल. परंतु कार्यकर्त्यांनी देखील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वेळ घेत असताना किती वेळ घेतला पाहिजे याला देखील मर्यादा आहे. कारण आप्पा बारणेंची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सगळ्या मंडळींनी प्रयत्न करून पाहिले. जे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना वाटत होते की आमचे बाळाभाऊ खासदार झाले पाहिजेत, म्हणून आपण भारतीय जनता पक्षाने देखील आग्रही मागणी हा मतदारसंघ आम्हाला मिळावा म्हणून केली. तसं आम्हाला देखील वाटत होतं की आमच्या पक्षाचे ज्येष्ठ म्हणून बापूसाहेब भेगडे लोकसभेवरती गेले पाहिजेत आणि म्हणून आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदारसंघ सोडला पाहिजे म्हणून आमचे आमदार सुनील शेळके असेल, मी असेल, आम्ही सगळ्यांनी मागणी केली. परंतु शेवटी हा देश एका वेगळ्या दिशेने चाललेला असताना राज्यामध्ये देखील
या महायुतीच्या माध्यमातून काही निर्णय केले गेले. म्हणून हा मतदारसंघ मागचा 10 वर्ष ज्या शिवसेनेकडे होता त्या शिवसेनेला पुन्हा हा मतदारसंघ ठेवायचा निर्णय झाला आणि श्रीरंगाप्पा बारणेंची उमेदवारी जाहीर झाली. जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नव्हती तोपर्यंत तुमचा आमचा सगळ्यांचा संघर्ष होता. एक हक्काची मागणी होती. प्रत्येकाला वाटत होतं की आपला नेता त्या ठिकाणी कुठेतरी या लोकसभेच्या संदर्भामध्ये संधी येऊन पुढे गेला पाहिजे. परंतु आप्पांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याला सगळ्याला पूर्ण विराम मिळालेला आहे. हे सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आज गेले अनेक दिवस आमदार सुनील शेट्टी असतील, बापूसाहेब बेगडे असतील, एक अतिशय खंबीर नेता, विकासाभिमुख काम करणारा नेता म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून देश एका वेगळ्या दिशेने जात असताना आपलं राज्य देखील सर्वार्थाने पुढे गेलं पाहिजे. म्हणून आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांनी मागच्या 1.25 वर्षापूर्वी या युतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जसं भाजपच्या मंडळींना वाटतं आता आपण महायुतीमध्ये कृपया गैरसमज करून घेऊ नका, परंतु जसं तुम्हाला वाटतं की नरेंद्रभाई पंतप्रधान तिसऱ्यांदा झाले पाहिजेत तसं आम्हाला देखील वाटतं की ज्या आमच्या नेत्याने या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस नजरेसमोर ठेवून स्वतःच्या कुटुंबामध्ये या महाराष्ट्राच्या हितासाठी उभा संघर्ष केला तो आमचा अजित पवार सारखा नेता देखील या महायुतीतला एक प्रमुख नेता म्हणून उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला दिसला पाहिजे. म्हणून आम्ही प्रामाणिकपणाने या सर्व महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत. आज एवढी ताकदीची मंडळी जर एका व्यासपीठावर आपल्याला दिसत असतील तर समोर राहिलंय काय? म्हणजे कारण नसताना आपण आपलीच मंडळी कारण नसताना निगेटिव्ह चर्चा करतात, नकारात्मक चर्चा करतात आणि वेगवेगळ्या विषयाला तोंड फोडत राहतात की मागच्या 10 वर्षामध्ये असंच झालं, इकडेच गेले, काही ठिकाणी आले नाही, काही ठिकाणी गेले नाही, काही ठिकाणी पैसे आले नाही. कशासाठी करायचं आपण हे? माझं तुम्हाला एक सांगणं आहे, शेवटी आपण प्रत्येक जण कुणाला ना कुणाला फॉलो करत असतो. आज बाळाभाऊ बेगडेंना मानणारे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत स्थानिक पातळीवर, काही रवी भाऊला मानणारे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमच्या सुनील अण्णाला मानणारे असतील, काही बापू साहेबाला मानणारे असतील, काही मला मानणारे असतील. शेवटी आम्ही सगळी मंडळी एका व्यासपीठावरती आल्यानंतर हे व्यासपीठ आणि तुमच्यामध्ये अंतरच राहत नाही. म्हणजे आम्ही अनेक वेळा सांगतो की जी व्यासपीठावर बसलेली मंडळी आता या महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं लोणावळा शहरातील महायुतीच्या संवाद बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, त्याचबरोबर आपल्या कार्यक्षम आणि धडाडीच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, अरुणभाऊ लाड, राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासभाऊ पडे. करायचंय कोणाला करायचंय? नरेंद्रभाई मोदी हे भारत देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजे. हे आता आपण सगळ्यांनीच नाही तर भारत देशातल्या प्रत्येकाने ठरवलेलं आहे. त्यामुळे नरेंद्रभाई मोदींसाठी आपल्याला काम करायचंय. नरेंद्रभाई मोदींसाठी काम करण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या सोबत कोण आला असेल तर विकासासाठी नरेंद्रभाई मोदींना पाठिंबा देऊन अजितदादा पवार साहेब आपल्याबरोबर आले आणि आपली ताकद आता मोठी झाली आहे. आणि अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की आम्ही विकासासाठी नरेंद्रभाई मोदींबरोबर आलेलो आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता आपल्या बरोबर आहे. त्यामुळे आपल्याकडचं मताधिक्य हे मागच्या वेळेसपेक्षा मला असं वाटतं किमान 10 पट तरी झालं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. मगाशी गायकवाड भाऊंनी उल्लेख केला की मागच्या वेळी काहीतरी 20-22 हजार मताधिक्य होतं आणि मग हे मताधिक्य वाढलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय. मी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना ताईंचा आवर्जून उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे की लोणावळा शहरामध्ये आपण काम करत असताना ताईंच्या नेतृत्वामध्ये जी लोणावळ्यामध्ये कामं झाली त्यामध्ये श्रीरंगाप्पा बारणे साहेबांनी मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. ताईंनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 4 वेळा, ताई 3 वेळा का 4 वेळा पुरस्कार, 5 वेळा आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. आणि प्रत्येक नाही नगरपालिकेला ताईंच्या सांगण्यानुसार 5 वेळा
लोणावळा नगरपालिकेला पुरस्कार मिळाला आहे स्वच्छ भारत अभियानामध्ये. आणि राजा भाऊंनी सांगितलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले खासदार हे महासंसद रत्न खासदार आहे, की साधा सुद्धा खासदार नाही, की ज्या खासदाराला गेली 9 वर्ष त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे. अशा प्रकारचा अभ्यासू खासदार आपला आहे. आणि मग खासदारासाठी काम करायचंय, नरेंद्रभाई मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधान करायचंय आणि आपल्या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे. आणि विकासाला मतदान, मगाशी भाऊनी सांगितलं की विकसित भारताकडे आपली वाटचाल आहे. आणि मग विकसित भारत म्हणून आपल्याकडे काय आलंय, तर विकसित भारत म्हणून आपल्याकडं लोणावळा रेल्वे स्टेशनचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आलेलं आहे. डेव्हलपमेंटचं तळेगावचं झालंय, देवरोडचं झालंय, चिंचवडचं झालेलं आहे. बाकीच्या अनेक ठिकाणची कामं रेल्वेच्या माध्यमातून झालेले आहे. मला असं वाटतं नवीन ट्रॅकचंही सुद्धा काम त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळात सुरू होणार आहे. आपण पाहिलं असं लोणावळ्यातलं जाणारा एवढा मोठा टनेलचं काम हे नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात झालेलं आहे. त्यामुळे आता मुंबईला जाणारं अंतर हे जवळपास एक अर्ध्या ते पाऊण तासांनी कमी होणार आहे. कारण की मी मुद्दामून मुंबईचा का उल्लेख करतो की पुणे आणि मुंबईमध्ये लोणावळा शहर आहे. आणि लोणावळा शहर म्हणजे पर्यटनाचं माहेरघर आहे आणि चिक्कीचं शहर म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध आहे. आणि म्हणून इथं स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी अग्रेसर असतो. आणि निधी ताईंनी पाहिला असेल की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ताईंना कधी निधी कमी पडून नाही दिला आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा निधी कमी पडून नाही दिला. कारण की 2-3 वेळा ताईंबरोबर आम्ही होतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता त्या सुशोभीकरणाचं सुद्धा काम आपल्या लोणावळा शहरामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे विकासासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे, विकसित भारतासाठी आपण एकत्र आलेलो आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की नरेंद्रभाई मोदी हे फक्त भारतीय जनता पार्टीची आता आग्रह मागणी नाही, हे भारत देशातील प्रत्येक नागरिकाची मागणी आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे. आणि नरेंद्र मोदींसाठी आप्पा बारणे यांना आपल्याला प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजय करायचे. मग हे सगळं करत असताना आपण काय करायचंय, जवळपास लोणावळ्यामध्ये 39 बूथ आहेत आणि 39 बूथ वरती आपल्याला प्रत्येक बूथ वरती ही जास्तीत जास्त आघाडी ही आप्पा बारणे द्यायची आहे. मग ताईंनी त्या ठिकाणी उल्लेख केला की उद्यापासून आम्ही प्रचार त्या ठिकाणी फेरीचं आयोजन करत आहोत. मग आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. जरी ताई या ठिकाणी सगळ्यांच्या अग्रभागी राहून पुढे जरी काम करत असेल तरी अरुण भाऊ असेल, विलास भाऊ असेल, त्या ठिकाणी आमचे बसके भाऊ असतील, या सगळ्यांनी एकत्रितपणे सगळ्यांना बरोबर घेऊन या प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक घरोघरी जाऊन आप्पा बारणेसाठी मत मागण्यासाठी आपण आग्रहपणे पुढे राहिले पाहिजे. आणि हे मत हे भारताच्या विकासाला त्या ठिकाणी जाणार आहे हे आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी समजून सांगितलं पाहिजे. आजच्या या प्रमुख बैठकीच्या निमित्ताने लोकसभा मतदारसंघाचं उद्या राज्यात आणि देशात मतदान होत आहे. महाराष्ट्रामधल्या उद्याच्या 8 लोकसभा मतदारसंघाचं मतदान होत असताना प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि तिसऱ्या टप्प्यात 7 मेला आणि चौथ्या टप्प्यात आपल्या मावळ लोकसभेचं मतदान त्या ठिकाणी. तिसऱ्या टप्प्यातील मतदान आपल्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत. ज्यावेळेस आम्ही संपूर्ण राज्याच्या निवडणुकांचा आढावा घेतो, आपल्या लोणावळ्याला लगत असलेल्या मुळशी तालुक्यापर्यंत त्या मतदारसंघाचा शेवटचा भाग येतो. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्राताई पवार या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असं चित्र आता बारामतीमध्ये त्या ठिकाणी उभं राहिलेले आहे. चौथ्या टप्प्यात 13 मेला आपण शिरूर, पुणे आणि मावळ या जिल्ह्यातल्या 3 लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे.
आपल्या सर्वांच्या दृष्टीने मगाशी सर्व गोष्टींचा उल्लेख झालाय. महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येणं, राज्यातले नेते एकत्र आले, त्यांच्या नेतृत्वाला मानून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळं मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला महायुतीतले आपण एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो असो तरी देखील आज आपल्याला त्या वार्डामध्ये तुम्हाला एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत नवीन मतदार यादी त्या ठिकाणी अंतिम होऊन प्रसिद्ध होणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत लोणावळा शहरातल्या महायुतीच्या सर्व अध्यक्षांनी एकत्र तुमच्याकडे मतदार यादी पोच होईल अशी व्यवस्था महायुतीच्या माध्यमातून केली जाईल. 27 तारखेला महायुतीच्या लोणावळा शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र बसून, महायुतीच्या सर्व अध्यक्षांनी एकत्र बसून लोणावळा शहरातील 39 बूथवर काम करणाऱ्या प्रत्येक बूथवरच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांची नावं अंतिम करून माध्यमातून ती जागा महादेव जानकरांना उमेदवारी दिली. उद्या त्या ठिकाणी मतदान आहे. तिथे शिट्टी चिन्ह आहे, म्हणजे शिट्टीला मतदान झालं ते पुन्हा जाणार आहे. धनुष्यबाणाला मतदान केलं तरी पुढे जाणार आणि कमळ चिन्हाला मतदान केलं तरी पुढे जाणार. आता आपल्याला काही अडचण नाही ना. जे चिन्ह आपलं ठरलेलं आहे महायुती, पुण्यात कमळ चिन्ह आहे, बारामतीला त्या ठिकाणी घड्याळ आहे, शिरूरला घड्याळ आहे आणि मावळमध्ये धनुष्यबाण आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना निर्णय करायचा आहे. मोदीजींना जर पंतप्रधान करायचं असेल तर आपल्या बूथवरच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर माझ्या बूथवर 1200 मतदान आहे, माझ्याकडे 50 मतांची जबाबदारी दिली असेल तर 13 मेला मी माझ्याकडे जबाबदारी दिलेलं 50 मतदान करून घेतल्याशिवाय दुसरं कुठलंच काम करणार नाही. ज्या दिवशी पंतप्रधान मोदीजी पुन्हा शपथ घेणार तर आहेतच, पण ते शपथ घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी समाधानाने सांगेल की मी माझ्या बूथवर 50 जणांचं मतदान करून घेतलं. ते 50 मतांमुळे आमचे खासदार आप्पा बारणे त्या ठिकाणी झाले आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोदीजी पंतप्रधान झाले. हे सांगायला आपल्याला अभिमान नाही त्या दिवशी असणार आहे. हे काम आपल्याला या निमित्ताने करायचे. हे काम करत असताना 13 मे पर्यंत कुणाचा फोटो टाकला, कुणाला बोलायला संधी दिली, कुणाला बोलवलंच नाही, हे आपापसातले जे काही मतभेद असतील ते कागदावर लिहून ठेवू. निकाल लागल्यानंतर 4 जूनला निकाल लागल्यानंतर एक बैठक अशी आपण सगळ्या महायुतीची घेऊ आणि काय एकमेकांच्या संदर्भात आपण गप्पा गोड मारायचे त्या मारू. पण 13 मे पर्यंत आपल्या सर्वांवर ही खूप मोठी जबाबदारी आहे. इथे एक कार्यकर्ता 500 मतं 100% मिळून देऊ शकतो एवढी ताकद असलेले कार्यकर्ते बैठकीला बोलवलेले. त्यामुळं एक सभा प्रमुखांनी घ्यावी अशी सूचना मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे माजी मंत्री, तालुक्याचे माजी आमदार बाळाभाऊ भिडे यांनी मला स्वतः केली होती. अरुणभाऊ लाडे त्या ठिकाणी मला सांगितले, संजय भोईरांना सांगितलं होतं, कमिशन सांगितलं, आमचे 4 प्रमुख पक्षाचे जबाबदार कार्यालयाने सांगितले होते. 13 आजची बैठक या ठिकाणी होत आहे. या बैठकीच्या निमित्तानं स्वतः माजी मंत्री बाळाभाऊ स्वतः त्या ठिकाणी सूचना केल्यापर्यंत ते स्वतः या ठिकाणी जाहीर झाले. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. तालुक्याचे प्रचार प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो. तालुका शिवसेनेचे प्रमुख राजूभाऊ खांडबोर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो. तालुक्याचे आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे या ठिकाणी येऊन गेले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. लोणावळा नगर गोयकच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव या सुद्धा या ठिकाणी सुरुवातीपासून उपस्थित आहेत आणि आपल्या महायुतीच्या सर्व कार्यक्रम सुरुवातीपासून लक्ष घालत आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित. तालुक्याचे सर्व नेते मंडळी
शिवराव टाकवे, सुगंजी बापनायत, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबरावजी माणसकर आहेत. तालुक्यातले सर्व तालुक्याचे RPIचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणरावजी भालेराव या ठिकाणी उपस्थित. आमच्या मावळ तालुका